पुरस्कृत केम हेड अँड टेल आणि निर्णय कुतुबुद्दीन कप्तान सर यांच्या शुभेच्छा नाणेफेक होते. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. हेड अँड टेल आणि या ठिकाणी जाऊ नका, जाऊन 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. तर नाणेफेक जिंकले मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि पहिला त्यांचा निर्णय आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपण काय घेणार? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. आपण प्रथम क्षेत्ररक्षण. कालच्या दिवसाभरामध्ये तुम्ही रात्रीच्या भरामध्ये जर काही क्रिकेट स्पर्धा पाहिली असेल कारण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या खेळपट्टीवरून खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. तर प्रतिस्पर्धी संघ मात्र या ठिकाणी तुमच्या समोर सरपंच पिंटूजी गायकवाड पुरस्कृत केम या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही 40च्या आतमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू कारण फर्स्ट मॅच आहे आजची. कालच्या दिवसात जास्त घेतला. नक्कीच कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमचे पहिले 2 गोलंदाज कोणते असतील जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला खूप चांगले योगदान देतील? सूरज आणि अल्पेश असे 2 गोलंदाज आहेत. शेवटचा प्रश्न. तब्बल 12 वर्ष या क्रिकेट स्पर्धेचा महाराष्ट्रामध्ये गाजलेले किंबहुना भारतातले अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेत भाग घेतात. या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच ही टुर्नामेंट खूप मोठी असते. दरवर्षी आम्ही बॅक साईडला उभे राहून मॅचेस बघायचो. गेल्या वर्षी आम्ही या टुर्नामेंट पार्टिसिपेट झालो नव्हतो पण त्याच्या आधीच्या वर्षी आम्ही ते रनरअप होतो. त्यावेळी आम्ही रनरअप झालो होतो या टुर्नामेंटला. तुम्हाला आपण धन्यवाद देऊया. माझ्यासोबत किहीम संघाचे संघनायक आहेत. आपल्या वाटेला या ठिकाणी अर्थात फलंदाजी आले नाणेफेक हरल्यानंतर. तर किती धावांचं योगदान तुमचं असेल? 55 ते 60 रन करायचा प्रयत्न करू आम्ही. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकात तुमचे सलामीचे फलंदाज कोणते असतील? ऋषी आणि दीपक असेल. एक शेवटचा प्रश्न. या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण काल पंकज जाधवची जबरदस्त फलंदाजी या स्पर्धेच्या प्रेक्षकांनी अनुभवली. तर काय वाटतं या खेळपट्टीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? खेळपट्टी तर खूप जबरदस्त आहे कारण मातीची विकेट आहे. दुसरं म्हणजे गेल्या वर्षी आम्ही रनरअप होतो त्यामुळे आम्हाला ह्या ग्राउंडचा खूप अंदाज आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण सामन्याकडे वळूया. धन्यवाद. तर ही खुशखबर होती. मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत किहीम या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक नो बॉल ही फ्री हिट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जेव्हा सामना सुरू असतो तेव्हा मैदानामध्ये कोणी जायचं नाही अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्या. मैदानामध्ये बॅट द्यायची आहे पाणी द्यायचे आहे तर तुम्ही जायचं नाही आहे तर आमचे या ठिकाणी स्वयंसेवक आहेत या ठिकाणी खरं तर मैदानात जातील. हे या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन नियोजन आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण लगेच मैदानात क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर खेळपट्टीकडे वळणार आहोत. चला मैदान खाली करा. आपण स्पर्धेकडे वळणार आहोत. यानंतर जयहनुमान बागदांडा आणि राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली या 2 संघाच्या लढतीने आपण ही स्पर्धा खरं तर रंगवणार आहोत. आमचे पंच महोदय या ठिकाणी आलेले आहेत. आमचे आयोजक या ठिकाणी आलेले आहेत आणि कुतुबुद्दीनजी कप्तान सर यांचं निश्चित खूप मोठं योगदान आहे. तर लाईक बाई कप्तान ज्या स्पर्धेचे खूप चांगले त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका माद्रे विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे आपल्या सर्वांना घेऊन जातोय काही क्षणातच. धन्यवाद. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे. हॅलो 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 1 2 5 षटकांचा सामना आहे. सामना लगेच सुरू होतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू कंपल्सरी इथे असणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या.
दोन्ही संघाचे 12वे खेळाडू राखीव खेळाडू इथे असणं आवश्यक आहे. आमचे अब्दुल भाई रेहमान वाकणी सकंडी गुणलेखक इथे तयार आहेत आणि त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. अलिबाग तालुक्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवलेत. पोलीस यंत्रणेमध्ये खूप चांगले योगदान दिलं. त्या अर्थातच या ठिकाणी विकासदादा साखरकर यांच्या आवाजाने आपण आज सुरुवात करत आहोत. चला दोन्ही संघांनी इथे यायचं आहे. समोर आमच्या अतिथी समोर इथे इथे इथूनच मैदानातून जायचं आहे. दोन्ही संघ नाही अतिथी कशा दोन्ही बाजूला तुम्हाला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हॅलो हॅलो नमस्कार. अलिशान कप 2025 पर्व 12वे रजनी क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात आपण बघितलं तर अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजांची कामगिरी बघायला मिळालेली होती. कालचा गोलंदाजांचा दिवस होता. शेवटच्या सामन्यामध्ये पंकजला सूर सापडला. त्याने 2 सामने सेमीफायनल आणि क्वार्टर फायनल ह्या दोन्ही सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत आपल्या संघाला क्वालिफायमध्ये प्रवेश करून दिला होता. पंकज जाधव याची जबरदस्त घाणाघाती फलंदाजी आपण बघितली होती. तदनंतर अजय गायकवाड याची उत्कृष्ट लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी बघितली, जेणेकरून ज्याच्या जोरावर त्यांनी प्री क्वार्टर फायनलपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाण्यात यश मिळालं होतं. तिसऱ्या सामन्यात क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मात्र ते अलिबाग संघाकडून पराभूत झाले ते दुर्भाग्यवश. परंतु तत्पूर्वी त्यांची कामगिरी अतिशय चांगली होती. एत्री सोगाव संघाची त्यांच्या गोलंदाजांनी कालच्या दिवसात आपण बघितलं तर मेडन ओव्हर सुद्धा आपण काल बघायला मिळाली होती माहित कुरूकडून. अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी टाकली होती. 3 धावा डिफेंड केल्या होत्या अजय गायकवाड याने. एवढी जबरदस्त खेळ कालच्या रात्रीत आपल्याला बघायला मिळाला होता. आजच्या रात्रीतला पहिला सामना आपण बघतोय. मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा विरुद्ध सरपंच पिंट्या पाटील पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहीम संघ या 2 संघांमध्ये हा पहिला आजच्या रात्रीतला पहिला सामना रंगणार आहे. नाणेफेकीचा कौल गोंधळपाडा संघाच्या बाजूने लागताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे ते किहीम संघाला. बघूया किहीम संघ काय खेळताना कशा पद्धतीने खेळणार आहे. तत्पूर्वी आपण बघतो एका लाईन मध्ये गोंधळपाडा संघाचे सर्व खेळाडू मैदानात उतरत आहेत. पंचांच्या कामगिरीसाठी आपण पहिल्यांदा बघतो या ठिकाणी आजच्या पहिल्या सामन्यामध्ये मोहम्मद बकवाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कालच्या रात्रीत सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली. मोहम्मद बकवाल सर फ्रॉम महालुंगे तालुका मुरुड. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आज आपण बघतोय श्री संकेश ढोले थळ बाजार या 2 पंचांना आपण बघतोय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय या ठिकाणी पुरुषोत्तम भगत थेरोंडा तालुका अलिबाग.
या 3 पंचांना आज आपण बघणार आहोत या मैदानामध्ये कामगिरी करताना. आणि मॅच रेफरी लाईक कप्तान तस्लीम कप्तान मॅच रेफरी आहेत या ठिकाणी. आपण बघतो या ठिकाणी गोंधळपाडा संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय दोघांनी सलामीवीर किहीम संघाचे सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत किहीम संघाचे 2 फलंदाज सलामीवीर ऋषिकेश राऊत आणि त्याचा साथीदार आपण बघतो अमित देवरुखकर. ही जोडी मैदानात आलेली आहे. ऋषिकेश राऊत याच्याबद्दल सांगायचं तर RDCC रायगड जिल्ह्याच्या लेदर क्रिकेट टीमचा हा कर्णधार आहे. ही अलिबागकरांसाठी आपल्याला विशेष अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. रायगड जिल्ह्याचा कर्णधार पद भूषवतो आणि आमची एक मनापासून शुभेच्छा आहे की लवकरच त्याने महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये प्रवेश करून चांगला परफॉर्मन्स दाखवून तो आणखी वरती जावा ही आमची समस्त अलिबागकरांची त्याच्यासाठी एक शुभेच्छा आहे. कालच्याच आपण 2 दिवस झालेल्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर रत्नागिरी संघासोबत खेळताना सुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली त्याने अतिशय चांगली कामगिरी केली. रायगड जिल्ह्याला पुढच्या फेरीत प्रवेश मिळवून दिलेला आहे. असा हा ऋषिकेश राऊत एक अतिशय चांगला गुणवान असा हा खेळाडू आपल्या अलिबाग तालुक्यातील किहीम गावाचा रहिवासी आहे. आणि त्याच्या आपण अकॅडमीमध्ये सुद्धा कोणाला खेळायची इच्छा असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. अलिबाग क्रिकेट अकॅडमी म्हणून आहे. राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर त्या अकॅडमीचं प्रशिक्षण दिलं जाते. तुम्ही संपर्क साधू शकता कोणत्याही खेळाडूला किंवा ऋषिकेश राऊत यांना. ओके, सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी माझ्या समवेत आपण बघतोय अब्दुल रहमान वाकनीस या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे हे जे संपूर्ण प्रक्षेपण आहे ते प्रोलिंगच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवलं जाते. म्हणून तुम्ही प्रोलिंगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर नसेल केलं तर पुन्हा लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण थोडेच सबस्क्रायबर बाकी आहेत जेणेकरून आमचं जे उद्दिष्ट आहे ते लेट्स प्ले बिगिन. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खोडून काढण्याचा आणि धोका होऊ शकतो. डायरेक्ट हिट झालेली आहे. खूप मोठा धोका येऊ शकतो आणि पहिल्या चेंडूवर ट्विस्ट. थर्ड अंपायरला पाचारण केलं जातंय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण बघतो या ठिकाणी पुरुषोत्तम भगत जे विजय मार्तंड थेरोंडा संघातर्फे कित्येक वर्ष त्याने आपल्या क्रिकेटसाठी योगदान दिलं. आजही ते खेळतात 40+ झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला वेळ मिळेल आपल्या संघासाठी तो चांगला प्रयत्न करतात खेळण्याचा. आज ते आता 4 ते 5 वर्ष आपण त्यांना बघतो पंचांच्या भूमिकेमध्ये. थर्ड अंपायरची भूमिका त्यांना पहिल्याच चेंडूवर त्यांना मात्र या ठिकाणी सुद्धा बसून सुद्धा आराम नाही मिळणार आज. खूप मोठा ट्विस्ट झालेला पहिल्या चेंडूवर. थोडासा घाई केली अमित देवरुखकर याने. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होता आणि पंचांचा निर्णय होता या ठिकाणी इट्स आउट, रन आउट. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. वन डाऊन बॅट्समन आपण बघतो विशाल मुरकरला लवकरच खेळण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजे जसं ज्या पद्धतीने आपण बघतो फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन चेंडूवर खेळण्याची संधी मिळते तशा प्रकारची त्याला ओपनिंगला जवळ आणण्याची संधी मिळाली. वन डाऊन बॅट्समन विशाल मुरकर एक चांगला तगडा खेळाडू आहे. आपण बघणार आहोत त्याच्याकडून कशा पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा केली गेलेली आहे आणि त्याला तो कितपर्यंत खरा उतरतोय. ऋषिकेश राऊत या ठिकाणी पंचांकडून गाड घेतोय. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी आलेले आहेत सूरज राऊतने पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर टाकला होता. कदाचित वाईड मिळू शकला असता परंतु फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. धाव काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु अतिशय चांगल्या चोखंदळपणे क्षेत्ररक्षकाने तो चेंडू यष्ट्यांचा वेध घेणारा ठरला. पुढच्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू वन बाउन्स लॉंग ऑन सीमा रेषा पार. याच्या रजन्यामधला पहिला ठणठणीत खणखणीत चौकार. ऋषिकेश राऊत आपण नेहमी बघत असतो
कोणत्याही लीग स्पर्धा असो किंवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा असो 360 डिग्रीजमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर कट, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, हुक, पूल सर्व प्रकारचे फटके त्याच्या पोतडीत आहेत आणि पहिल्या चेंडूवर त्याने दर्शवलेला आहे. चेंडू लूज मिळाला थोडासा, त्याने लगेच भिरकावून दिला. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, पॉवर प्लेचा फायदा उचलला. चांगला चेंडू होता, तेवढ्याच चांगले सन्मान दिला चेंडूला. अतिशय चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे टाकला होता, म्हणजे पूर्ण खोलात सुद्धा टाकलेला नव्हता, ओव्हर पिच सुद्धा नव्हता, अशा प्रकारचा चेंडू होता. फलंदाजाने बरोबर चेंडूला हेरलं आणि सन्मानपूर्वक खेळून काढला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. परंतु या वेळेला थोडासा बॅकफुटवर जाऊन त्याने चेंडूला चांगल्या पद्धतीने पूल केलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय निघून, सरळ सीमा रेषा पार, षटकार. चेंडूला थोडंसं त्यांनी जागा दिली, स्वतःला रूम बनवलं, कनेक्ट केला चेंडूला आणि सरळ भिरकावून दिला. त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. पॉवर प्लेचा अशा प्रकारे फायदा घेणं महत्त्वाचं असते. त्या ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जर फटका मारला तर तुमची विकेट जाण्याची शक्यता असते. उलटा चेंडू, परंतु क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक, अतिशय चांगला चेंडू, चांगला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकमा देतो. चेंडू गोलीच्या वेगाने निघून जातो सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार, आणखी एक जबरदस्त असा खणखणीत चौकार. चेंडूवर विकेट गेल्यानंतर कोणताही दबाव न घेता ऋषिकेश राऊत याने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. नंतरचा चेंडू डॉट गेला, नंतर मिड विकेटकडे षटकार आणि हा सुद्धा एक जबरदस्त डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये षटकार, चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला समाचार. हे अतिशय चांगलं तंत्र आपण बघतो ऋषिकेश राऊत कडून. अशा पद्धतीची फलंदाजी पाहिजे की कोणत्याही चांगला चेंडू असेल तर तुम्ही मारण्याचा प्रयत्न केलात तर तुमची विकेट जाण्याची शक्यता 99% असते. परंतु तसा धोका न पत्करता या षटकात मात्र पॉवर प्लेच्या षटकात अतिशय चांगली कामगिरी केली. 14 धावा आपण जमवलेल्या आहेत तब्बल आपल्या संघासाठी. अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला क्रिकेटचा या ठिकाणी. सूरज राऊत चांगली गोलंदाजी केली त्यांनी या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर 3 चेंडू चांगले टाकले, 3 चेंडू खराब नव्हते, परंतु फलंदाजी चांगली होती. पिंट्या गायकवाड पुरस्कृत किहीम संघाने चांगली सुरुवात केलेली आहे आपली. पहिला विकेट गेल्यानंतर सुद्धा दुसरं षटक कोणाच्या हातात कर्णधार चेंडू सोपवते बघूया आपण. अमित पुजारीच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. गावदेवी गोंदलपाडा हा संघ अतिशय चांगला एकजुटीने खेळणारा संघ आपण बघत असतो. साधे संघाची बांधणी आहे. कोणता खेळाडू मोठा किंवा कोणताही खेळाडू त्यांच्यात असा ॲटिट्यूडवाला नाही आहे आणि कोणताही संघ लागला तर एकीने त्या संघाला पराभूत करण्याची क्षमता सुद्धा त्याने दाखवलेली आहे. या गेल्या 2 ते 3 वर्षात त्याने आपला सुद्धा दबदबा नावाचा राखलेला आहे. मेजवानी रिसॉर्ट पुरस्कृत गावदेवी गोंदलपाडा विरुद्ध सरपंच पिंट्या शेठ गायकवाड पुरस्कृत किहीम संघ. अमित पुजारी गोलंदाजीसाठी आलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवर चांगल्या प्रकारे खेळतोय चेंडू, हवेत होता, क्षेत्ररक्षकाला चकवतोय, 1 बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे जातो, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. धावांवर जाऊन पोहोचतोय चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने होता परंतु चांगल्या प्रकारे फ्लिक केला चेंडूला. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचून झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. जर अडवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चेंडू थांबला असता, परंतु झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय, सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. विशालने सुद्धा आल्या आपल्या चेंडूवर पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपलं खातं ओपन केलं आणि इशारा दिलाय गोंदलपाडाच्या गोलंदाजांना. पुढच्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर जोरदार अपील केलं जातंय. बॅटची एज घेतल्याचं पंच दर्शवतात आणि पंचांचं बोट आहे ते आकाशाकडे जातंय. फलंदाज बाद. चेंडूची दिशा आहे ती थोडी ऑफस्टमच्या साईडला टाकला चेंडू. बॅटची हलकीशी कडा घेतली. फलंदाजाला सुद्धा अंदाज आलेला नाहीये परंतु यष्टीरक्षकाने जोरदार अपील केलं आणि ते जोरदार अपील पंचांनी उचलून धरलं. पंचांना अंदाज आला की चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे आणि पंचांनी फलंदाजाला बाद ठरवलं. विशाल मुरकर मात्र 3 चेंडूंचा सामना करतोय. एका चौकाराच्या सहाय्याने 4 धावाच काढून तो माघारी परततोय.
दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर आता ऋषिकेशला साथ देण्यासाठी शुभम म्हात्रे येतोय फलंदाजीला. शुभम एक ऑलराऊंडर, प्रथम आपण त्याला फलंदाजी करताना बघायचो, परंतु या वेळेला आपण बघतो येत्या मोसमामध्ये त्याने अतिशय चांगली गोलंदाजीमध्ये सुद्धा कामगिरी करत ऑलराऊंडर, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिलेला आहे. 2 गडी बाद धावसंख्या आहे 18 धावा. एक चांगली दमदार सुरुवात झाली होती किहीम संघाची. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही काल हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पकडतोय फलंदाजाचा हा झेल आणि संपतोय आल्या आल्या शुभमचा सुद्धा खेळ. शुभम बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय, गोल्डन डकचा शिकार होतोय. हॅलो हॅलो फलंदाज पाहतोय. शुभम कडून अपेक्षा होत्या फलंदाजाला, कर्णधाराला, परंतु शुभम मात्र यावेळेला नाकाम ठरतोय. पहिल्या चेंडूवर लालच भरा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला लांबी दिलेली नाहीये तर उंची दिली. क्षेत्ररक्षकाकडे भरपूर वेळ होता चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. चेंडूवरील नजर शेवटपर्यंत त्याने हळू दिली नाही आणि फलंदाजाचा एक सोप्पा झेल त्याने रूपांतर केला त्या स्ट्रोकचा आणि बाद केलं शुभमला. फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. कौतुक करावं लागेल ते गोलंदाज अमित पुजारीचं, कारण पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवर त्याने 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत आणि या वेळेला मात्र तो इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. बघूया नवीन आलेला फलंदाज ऋतिक काठे या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. ऋतिक कशा प्रकारे हॅट्रिक पूर्ण करून देईल का? अमित हॅट्रिक पूर्ण करणार का की ऋतिक सहज खेळून काढेल? बघूया. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. थोडीशी संधी प्राप्त केली होती, बॅटची कडा घेतली होती, परंतु यष्टीरक्षक कॅरी करू शकलेले नाहीत कारण थोडासा पुढे चेंडू होता. त्याच्यामुळे त्याला यष्टीरक्षकाला चकवलं चेंडूने आणि चेंडू गेला घोषित परिसरामध्ये. पंचांचा इशारा आला की इट्स डिक्लेअर. 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. स्कोर चांगला आहे पण 3 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा माघारी परतलेले आहेत. 19 धावा धावफलकावर आहेत. आजच्या राजनी क्रिकेटमधला पहिला सामना रंगलेला आहे या 2 संघांमध्ये. चांगला चेंडू बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय, कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि फेकतोय परत गोलंदाजाच्या रोखाने. निर्धाव चेंडूची सांगता होते. कालच्या दिवसामधील ह्याच ग्रुपमधला दिलदार बागदांडा हा संघ 2 मॅचेस जिंकून पुढच्या प्रवेश फेरीत त्यांनी प्रवेश केलेला आहे. आजच्या 4 संघांमधील कोणता संघ त्यांच्याशी क्वार्टर फायनलमध्ये भिडणार हे आपण थोड्या वेळात बघणार आहोत आजच्या रजनीमध्ये. या वेळेला मात्र रडारमध्ये चेंडू आहे. चेंडूला बरोबर हापवाले घेतलं, भेरकावून दिला आडव्या बॅटने सरळ डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. शेवटचा चेंडू होता अमितचं. या वेळेला मात्र नियंत्रण चुकलं. थोडासा त्याचा धीर, त्याचा संयमाचा बांध होता तो चुकला. चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा टाकला आणि ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला आणि जे षटक इकॉनॉमिकल होऊ पाहत होतं ते मात्र बरोबर आलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती या षटकाराने 25 धावा, 25 रन्स. पहिल्या 5 चेंडूत 5 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूला एक मोठा गगनभेदी मॅग्निफिसंट असा फटका ऋतिक काटेच्या बॅटमधून षटकारासाठी. 2 षटके पूर्ण, 25 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे ही कालच्या दिवसामध्ये रात्रीतली सारखी आपण बघितली तर ही चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण कालच्या रात्रीत खूप धावा काढण्यासाठी फलंदाज लढत होते अक्षरशः. तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाजीसाठी अल्पेश बावकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण समोर ऋषिकेश राऊत आहे. चेंडूवर कमीत कमी धावा जावं अशा त्यांच्या कर्णधारांची माफक अपेक्षा आहे किंवा त्यांच्या पाठीराख्यांची अपेक्षा आहे. बघूया कशा पद्धतीने हे द्वंद्व गोलंदाज आणि फलंदाजीमधील धावा किती काढतोय ऋषिकेश हे सुद्धा बघणार होता. पण आता 25 धावा धावफलकारात म्हणजे सरासरी धावांची चांगली आहे. 12.5चा ॲव्हरेज. पुन्हा एकदा बॅकफूट येऊन चांगला पूल करतोय, सक्सेसफुल होता, परंतु चेंडूला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि अतिशय प्रवीण वानखडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही प्रकारे चौकार जात नाहीये. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 3 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. अतिशय चांगली कामगिरी आहे. जेवढे फलंदाज धावा काढेल त्यापेक्षा धावा किती वाचवल्यात हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं शेवटच्या क्षणाला तुम्ही जर ॲनालिसिस कराल तेव्हा.
हा चेंडू मिडल स्टंपवरून लेग स्टंपच्या बाहेर जाताना दिसतोय. पंच मोहम्मद बकवाल यांचा इशारा आमचे गुणलेखक अब्दुल रहमान वाकणीस यांच्यापर्यंत येतोय. वाईट बॉल, अवांतर धावसंख्या आपण बघतो. पहिला वाईट बॉल या मॅच मधील, या इनिंग मधील. चांगला चेंडू, बॅटची खालची कडा घेतली आहे आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आहे स्थिर आहे 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. क्षेत्ररक्षण आपण बघा कशा पद्धतीने सजवलंय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, असे 3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑन बरोबर गोलंदाजाच्या माघारी एक क्षेत्ररक्षक आहे. अंदाज येत नाहीये रजनी क्रिकेटमध्ये आणि हलका चेंडू असल्यामुळे फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये. चेंडू वेगाने चकमा खाल्ला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. फलंदाजाने जागेवरून आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हलकेच यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेलेला आहे. या चेंडूवर कोणताही फटका मिळालेला लागलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतिशय चांगलं गोलंदाजी आपण अद्यापर्यंत बघतोय पृथक्करण या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा आखूट टप्पाचा चेंडू होता परंतु मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू 1 बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत या डिक्लेअर झोनच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या 28, 28 रन्स. तर 5वा क्षेत्ररक्षक आपण बघतोय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तैनात आहे पेट्रोलिंग साठी. अतिशय चांगले क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. मिड ऑफ, मिड ऑन, कव्हर. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. क्या हुआ? गावठी भाषेत बघायचं तर चिंबोडी चापतायत अशा प्रकारचा हा क्षेत्ररक्षण आपण बघितलं. एक धाव मात्र मिळाली. ऋषिकेशने ठरवलं होतं की स्ट्राईक आपण घ्यायचा आणि त्यामध्ये जर ऋतिक काटेची विकेटचा त्याग करावा लागला तरी चालेल. एक धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 29, 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कारण एक एक चेंडू महत्वाचा आहे. शेवटचा चेंडू होता. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट जाते म्हणजे पुन्हा स्ट्राईक ऋतिक काटेकडे. परंतु ऋतिकने सुद्धा एक षटकार म्हणून आपल्या बॅटिंगचा दमखम असल्याचं दाखवून दिलं होतं. 3 षटकांची समाप्ती झाली. या षटकात फक्त आणि फक्त 4च धावा आलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी अल्पेश बावकर यांची. हॅलो 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 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 29 रन्स, 29 धावा. 4थं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल तोपर्यंत आपण टीम मीटिंग्स थोड्याशा घेऊ नका. जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये कारण या आजच्या दिवसात आपल्याला आजच्या रात्रीत आपल्याला तब्बल 13 सामने खेळवायचे आहेत. सामने जरी वेळेवर चालू झाले असले तरी आपल्याकडे वेळ वाचवणं सुद्धा महत्वाचं आहे. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन अमित पुजारीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. ऋतिक काटेला मागच्या षटकांमध्ये मात्र मोठे स्ट्रोक्स खेळण्यास अपयश आलं होतं. ते मात्र या षटकात त्याला भरून काढावं लागेल. अन्यथा किंवा आपला जो साथीदार आहे ऋषिकेश त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं. बघूया काय करतो दोघांपैकी ऋतिक. क्या हो रहा है? बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. अमितला मात्र अंदाज आलेला आहे या विकेटचा. या विकेटवर कशा पद्धतीने चेंडू टाकले पाहिजे, कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे अशा पूर्णपणे अंदाज आलेला आहे तो अमितला. त्याच्यामुळे खरोखर चांगली गोलंदाजी बघायला मिळते. मागच्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकात सुरुवात तर चांगली केलेली आहे. 3रं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होती 29. 4थ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. ऋतिक काटे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कोवर आपण बघतोय अमित पुजारी याला. जोरकस मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे राहुल पेडणेकर पकडतोय झेल आणि संपतोय ऋतिक काठेचा खेळ. ऋतिक बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज आपण बघतोय दीपक बेंद्रे. दीपक बेंद्रेला सुद्धा आपण कित्येक टुर्नामेंट्स मध्ये बघितल्यात. अतिशय चांगली बोली सुद्धा लागते त्याला प्रत्येक लीग मध्ये. चांगल्या प्रकारची फलंदाजी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये त्यांनी केली होती. अतिशय चांगला खेळाडू
किहीम संघातर्फे. आज मात्र त्याला या 6व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलेला आहे, परंतु बघूया 6व्या क्रमांकावर येऊन सुद्धा आपल्या संघासाठी कितपर्यंत तो चांगली कामगिरी करतोय. नंबर किती आहे, नंबर महत्वाचा नाहीये, तर आपण जी संधी मिळाली त्यामध्ये किती कामगिरी आपली चांगली आहे हे येणारा काळ ठरवत असतो. आणि आपलं नाव जर आपल्याला उंचावायचं असेल खेळामध्ये, तर जेवढे चेंडू मिळतील त्यावर आपला छाप ही प्रेक्षकांना दाखवून द्यायची असते. धावसंख्या स्थिर आहे, 29 धावा, 29 रन्स. ऋषिकेश राऊतला मात्र आपल्या संघाची पडझड नॉन स्ट्राईक एंडवरून बघायला लागत आहे, परंतु ऋषिकेशला सुद्धा खरोखर तडफड बघायला मिळते. या ठिकाणी स्ट्राईक मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आणखी एक जातोय. दीपक बेंद्रे पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू जातो. चेंडू बॅक टू द बॉलर पद्धतीने खेळला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कॅप्चर केला होता. धाव मात्र देत नाहीये गोलंदाज कोणत्याही प्रकारे. अतिशय चांगली सूझबूझ भरी गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा पॅडवर आदळतोय, कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा मुजाहिरा. क्या बात है दीपक, अमित, जबरदस्त गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय अमित. धावसंख्या 29 वर अडकलेली आहे बराच वेळ. पुन्हा सेम डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. यष्टीरक्षक उर्वरित काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू जातोय. प्रत्येक चेंडू आपण काय करायला पाहिजे, जेव्हा मोठा स्ट्रोक्स लागत नसेल तर थोडस डोक्यामध्ये थंड बर्फ ठेवून आपण कामगिरी करायची असते. समोरच्या फलंदाजाला खेळून एक धाव करून आपलं स्ट्राईक रोटेट करायची. समोरचा फलंदाज जर नॉन स्ट्राईकवर येत असेल तर त्याच्यावर सुद्धा नाही तर प्रेशर येऊ शकतो. परंतु या वेळेला जोरकस पार स्विच हिटचा वापर करतोय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. थोडासा दबाव निर्माण झाला होता किहीम संघावर. 5 चेंडू डॉट गेल्यानंतर शेवटच्या चेंडूवर सुद्धा या वेळेला सुद्धा मागच्या षटकात सुद्धा अमितच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. याही वेळेला तसंच झालेलं आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर धावसंख्या होते 35 धावा, 35 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये बघूया गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं जाते, कोणाच्या हातामध्ये कर्णधार चेंडू सोपवतोय. शेवटच्या षटकासाठी प्रशिक वानखेडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. प्रशिक वानखेडे गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे आणि ती जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधार, आणि ती म्हणजे प्रशिकच्या खांद्यावर. प्रशिक एक नवोदित गोलंदाज आपण बघतोय, गावदेवी गोंधळपाडा संघाच्या चमूमध्ये सामील झालेला आहे आणि त्याच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिलेली आहे. समोर एक चांगला तंत्रशुद्ध असा फलंदाज आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करण्याचा प्रेशर, आणि हा प्रेशर कशा प्रकारे हाताळतोय बघायचं आहे आपण या ठिकाणी. 6 चेंडूत या हाणामारीच्या षटकामध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा जमा करतोय ऋषिकेश. कारण ऋषिकेशला आता जवळजवळ 15 चेंडूंवर खेळायची संधी प्राप्त, फक्त 1 चेंडू खेळायला मिळाला होता. पहिला चेंडू फुलटॉस, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारलाय. चेंडू हवे, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षकांमध्ये अतिशय जबरदस्त असा फटका, षटकार. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. प्रशिकवर थोडासा दबाव निर्माण केला आणि पहिल्या चेंडूवर षटकार बसल्यानंतर भल्या भल्या गोलंदाजांच्या मनामध्ये मात्र धडकी भरते. परंतु बघूया प्रशिक हे कशा प्रकारे हाताळतोय आणि त्याचं हे प्रेशर आहे हे ह्या चेंडूमधून दिसून आलं. चेंडू हातातून निसटला म्हणा किंवा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा आलाय, इट्स अ बीमर, नो बॉल. नो बॉल म्हणजे फ्री हिट. फ्री हिट म्हणजेच एक फ्री लायसन्स. धावसंख्या आपण बघतोय धाफळकर आता मात्र वाढलेली आहे. 42 रन्स, 42 धावा धाफळकर लागलेल्या आहेत.
पुन्हा फुलटॉस चेंडू. ऋषिकेश त्याचा पुरेपूर समाचार घेतोय. इट्स अ बॅक टू बॅक कन्सेक्युटिव्ह षटकार. 48 धावांपर्यंत पोहोचल्यात. मागच्या 3 षटकांमध्ये जो इकॉनॉमिकल रेट होता तो मात्र आता एक्सपेन्सिव्ह झालेला आहे. चेंडूचा अंदाज येत नाहीये. कदाचित हलका चेंडू टाकण्याची सवय नसावी या गोलंदाजाला, म्हणून पहिले तिन्ही चेंडू आपण बघितले तर फुलटॉस पद्धतीचे. त्यातला एक चेंडू बिमर होता, फ्री हिट मिळाली आणि फ्री हिटचा पुरेपूर वापर केला. सरळ प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. जबरदस्त असा फटका, जबरदस्त स्ट्रोक ऋषिकेश राऊतच्या बॅटमधून निघालेला. या वेळेला मात्र चेंडूचा टप्पा भेटलेला आहे आणि चेंडूचा टप्पा थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा होता. फलंदाजाने जागेवरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिस झाला. यष्टीरक्षकाने उर्वरित काम पूर्ण केलं आणि थोडंसं का होईना प्रशिकला हायसं वाटलं असेल त्याचे टप्पा मिळाला एकदाचा म्हणून. 48 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज. पुन्हा एक फुलटॉस चेंडू. एक धाव तर झालेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होणार का नाही. एकही धाव घेतलेली नाहीये. स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला ऋषिकेशने. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे या ठिकाणी. 48 धावा धावफलकावर आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल एक अवांतर धावसंख्येने धावफलकावर वाढ झाल्यानंतर धावसंख्या बघतोय आपण 49 धावा, 49 रन. मी म्हणतोय ते बरोबर आहे, कारण गोलंदाजाला अंदाज येत नाही आहे चेंडूच्या वजनाचा. या चेंडूने खेळताना आपण खरोखर भरपूर प्रॅक्टिस करावी लागते, तरच तुम्हाला अंदाज येऊ शकतो. गुड शॉटचे बॉल अतिशय चांगले. पूर्वी नाईट क्रिकेटची कोणती स्पर्धा असली की अशा पद्धतीचे चेंडू असायचे. आता मात्र काही ठिकाणी आपण लीग स्पर्धांमध्ये जड बॉलचा वापर होताना बघतो. रजनी क्रिकेट्समध्ये पुन्हा फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने टोळवला. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन आणि अंपायर सेज इट्स अ 6. फॅन्टॅस्टिक शॉट. षटकार. विकासदादा साखरकर यांना मी थोडंसं थांबवतोय. यानंतरचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत ते जय हनुमान बागदांडा विरुद्ध राकेश जैन पुरस्कृत एकविरा थळ. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण कृपया आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा आयोजकांशी. जय हनुमान बागदांडा आणि राकेश जैन पुरस्कृत एकविरा थळ या संघाच्या संघनायकांनी कृपया संपर्क साधा. काय लाजवाब स्ट्रोक आहे बघा. अफलातून शॉट, अप्रतिम. इट्स अ प्युअर क्रिकेटिंग शॉट. एकदम जबरदस्त आघात केला जातोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहे. गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या पलीकडे जातोय. इट्स अ फॅन्टॅस्टिक शॉट फॉर रन्स. बघता बघता 5 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या झालेली ती 60 धावा. 59 धावा झाल्यात. 59 रन्स आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे गोंधळपाडा संघासमोर. बघूया गोंधळपाडाचा संघ कशा पद्धतीने या धावांचं चेसिंग करतोय. आणि ऋषिकेश राऊतने अतिशय चांगली कामगिरी करत तब्बल 3-4 षटकार आणि 3 चौकारांच्या साहाय्याने धावसंख्या जमवलेली आहे. ती म्हणजे 37 रन्स. वेल प्लेड ऋषी, वेल प्लेड. 37 धावा 13 चेंडूंमध्ये जमवलेल्या आहेत. अतिशय चांगली दमदार कामगिरी केलेली आहे त्याने आपल्या किहीम संघासाठी. जो संघ पिंट्या गायकवाड, सरपंच पिंट्या शेठ गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यांच्या अपोजिट मेजवानी रिसॉर्ट पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा संघ. त्यांना कशा प्रकारे उत्तर देईल ते बघूया. कालच्या रजनी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने खेळलेत त्याच्या अप्रोक्ष जाऊन राहुल पेडणेकरांनी टीम चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. 60 धावांचं लक्ष कशा पद्धतीने गाठलं जाईल हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक निखिलजी पडते यांच्याकडे. धन्यवाद. एक विशेष सूचना आहे. जय हनुमान बागदांडा विरुद्ध राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालेलं आहे. वेळ दौडू नका. जय हनुमान बागदांडा विरुद्ध राकेश जैन पुरस्कृत एकविरा वर्सोली या दोन संघात पुढची लढत. जर आपण नाणेफेकीसाठी आला नाही तर माझं पेनल्टीला सामोरं जायला आणि 4 षटकांचा सामना खेळावा लागेल. ही आयोजकांकडून तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे.
लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण जर उशीर केला तर 4 षटकांचा सामना खेळवण्यात येईल. जय हनुमान बागदांडा आणि राकेश जैन पुरस्कृत एकविरा वरसोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल आणि दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा आवाज आपण ऐकूया एक अतिशय गुंजूस गावाचे आमचे निखिल पडते सरांचा. ओव्हर टू निखिल पडते सर. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद काका म्हात्रे, धन्यवाद विकास सर साखरकर, जिथे प्रथमतः गणरायाला वंदन करून वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा या क्रिकेटच्या स्पर्धेची सुरुवात देखील खऱ्या अर्थानं नारळ वाढवूनच सुद्धा गेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे नव्हे तर उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मग छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की माणसाच्या रूपात जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्वापर्यंत पोहोचताना येतं. याचं मूर्तिमंत आणि कीर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खऱ्या अर्थानं कोणाचा जन्म आमच्यासाठी काय देऊन गेला हे माहीत नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक नवं बळ, एक नवं चैतन्य देऊन गेला एवढं मात्र सुनिश्चित असेल. अशा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांना विनम्र त्रिवार अभिवादन करून मी निखिल पडते घेऊन चालतो जिथे चालू सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सरपंच पिंट्या शेठ गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहीम च्या विरोधात मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा संघ. तर या ठिकाणी जयहनुमान बागदांडा संघाचे संघनायक आलेले आहेत. त्यांची टीम इथे उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. राकेश जैन पुरस्कृत एकविरा वरसोली संघाचा संघनायक अजून इथे आलेला नाही. आपल्याला विनंती, आपण लगेच यायचं आहे, अन्यथा वेळेचं बंधन पाळायचं आहे. नाही अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जाईल आणि 4 षटकांचा सामना हे खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. येस, जाऊया आपण पुन्हा एकदा निखिल पडते सरांकडे. धन्यवाद काका म्हात्रे. आपण पाहतोय ना मित्रांनो, मैदानाच्या वरती जो खऱ्या अर्थानं किहीम संघ उतरलेला आहे. गतवर्षी जर या संघाचा विचार केला तर तृतीय क्रमांकाचा खऱ्या अर्थानं मानकरी ठरला होता. स्पृहा साहिल पाटील पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहीम या नावाने संघ मैदानात उतरला होता. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय जे नाव पुढे लावलं जातंय, सरपंच पिंट्या शेठ गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहीम या खऱ्या अर्थानं संघाचा एक वेगळा इतिहास आहे. काल परवा एक बातमी कानावर पडली आणि आनंद झाला. म्हणजेच जिथे आपल्याला पाहायला मिळालं ऋषिकेश राऊत यांची रायगड जिल्हा कर्णधार पदी निवड सुद्धा झालेली आहे. ऋषिकेशचा विचार केला तर 5 सामन्यांमध्ये तब्बल 119 धावा जमा करून 119च्या सरासरीने 357 धावा. सामन्याकडे वळूया. ही चर्चा क्रिकेटच्या पटलावरती केली जाईल. शुभम म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू उंचावतोय, झेल सुटतोय. मैदानाच्या वरती काय घडलंय बिघडलंय हे येणं अजून बाकी आहे. डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. या चेंडूवरती काय घडलंय. पहिला झेल सुटला, तर नंतर डेंजर झोन मध्ये फलंदाज धावत होता आणि मैदानाच्या वरती अजूनही डिसिजन पेंडिंग सांगितलं जातंय. तर या ठिकाणी आपण पाहिलं झेल सुटलेला आहे आणि निश्चित फलंदाजाला जीवदान मिळालं. आमच्या नाणेपेक्षामध्ये आपण जाऊया जिथे आपण पाहतात जयहनुमान बागदांडा आणि राकेश जैन पुरस्कृत आई एकविरा वरसोली या संघाच्या दुसरी सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नाणेफेक होईल आणि नाणेफेकांसाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय नरवाज अराई साहेब यांना विनंती आहे की आपण यायचं आहे जिथे आपल्या शुभ असते हे नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. एका बाजूला बागदांडा, दुसऱ्या बाजूला वरसोली. नवाज अराई साहेबांच्या शुभ असते. 5 षटकांचा सामना, हेड अँड टेल. नाणेफेक संपन्न नवाज अराई साहेबांच्या शुभ असते आणि नाणेफेकचा निर्णय अर्थातच या ठिकाणी इथे नाणेफेक जाते ती अर्थातच राकेश जैन पुरस्कृत आई एकविरा वरसोली संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकते. आपण प्रथमच हा सामना खेळतोय 2025 मधला 12 वर्ष आहे. काय वाटतं या सामन्याबद्दल? इथे बोलावं लागतं, ही कंपल्सरी आहे. आपण नाणेफेक जिंकतात प्रथम काय घेत आहे? फील्ड क्षेत्ररक्षण घेत आहे आणि वरसोली संघाने एक मात्र मला वाटतं बॅट आणि चेंडूने बोलणारे हरकत नाही आहे. इथे आमचे जयहनुमान बागदांडा संघाचे संघनायक आहेत. आपल्या वाटेला फलंदाजी येते, तर आपण किती धावांचं योगदान द्याल? काल मी मॅच पाहिला. साधारणतः ॲव्हरेज 55 ते 60 स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि ज्या प्रकारे स्पर्धाचे आयोजन केलं आहे ते खरंच अप्रतिम आहे.
एक शेवटचा प्रश्न, काय काय वाटतं या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण काल पंकज जाधवची जबरदस्त फलंदाजी या मैदानाने पाहिले. हां, जर सांगितल्याप्रमाणे हा आय थिंक यांचा 12 वर्ष आहे आणि हे दरवर्षी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करतात आणि अशीच आमच्या अलिबागकरांची इच्छा आहे दरवर्षी अशा प्रकारेच आयोजन करत राहा. धन्यवाद. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण वळूया मैदानाकडे. ऐकूया निखिल पडते सरांचा गोड आवाज. धन्यवाद काका म्हात्रे. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती शुभम म्हात्रे हे नाव पुढे आणलं जाते. अजूनही मला तो जिथे परुळपाड्याच्या मैदानाच्या वरती दया 11 किहीम आणि मैदानाच्या वरती उतरलेला संदीप 11 पुरस्कृत प्रेसी नवगाव संघ हा सामना आठवतो. याची देखील चर्चा केली जाईल. आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती शुभम म्हात्रे हे नाव बहुचर्चित हे नाव आहे. हा चेंडू मोहम्मदजी बकवाल मॅन फ्रॉम महालुंगे आम्हाला सांगतायत की अवांतर +1 अशा 2 धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत 3 धावा लिहाव्या लागतात. जिथे या हंगामामध्ये क्रीडा भवनच्या ऐतिहासिक मैदानाच्या वरती एक इतिहास रचला गेला. शुभम म्हात्रेचं नाव ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून तिथे लिहिलं गेलं आणि तोच शुभम म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आणला जातोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी गोंधळपाडा संघ. या संघाबद्दल देखील बोललं जाईल. राईट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू राहुल पेडणेकर जो फटकावणार नाही तो राहुल पेडणेकर कसला. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मोठा फटका. गावदेवी गोंधळपाडा संघ जर आपण पाहायला गेलात तर हॉटेल मेजवानी पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा संघ मैदानाच्या वरती जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा आपण पाहतोय रितेश जाधव आणि राहुल पेडणेकर हे नाव सलामीवीर रूपाच्या माध्यमातून घेतलं जातं. कारण का आक्रमक हे फलंदाज नेहमीच फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. आता राहुल पेडणेकरची बॅट मैदानाच्या वरती बोलायला लागली आहे आणि डावकुऱ्या हाताचा राहुल पेडणेकर जेव्हा जेव्हा फलंदाजी करतो ना तेव्हा सर्व खेळ खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त करून टाकतो. परंतु किहीम संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. दोन्ही संघ दादा संघ मैदानाच्या वरती कशा प्रकारे दादागिरी करणार. षटकातील पुढील चेंडू. शुभम म्हात्रे या नावाची चर्चा आपण नक्कीच पहिल्या षटकामध्ये करतोय. कारण का गतवर्षी हा संघ 3ऱ्या क्रमांकाचं खऱ्या अर्थानं मानकरी ठरला होता. ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून महेश भोईरची सुद्धा निवड झाली होती. याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. राईट आर्म अराउंड द विकेट. हा फटका चांगला. चेंडू पुनश्च एकदा बॉल लाईन बाहेर. 4 धावा. हा फटका चांगला आहे. जिथे क्रॉस द लाईन येऊन फटका खेळण्याचा प्रयत्नांमध्ये यश आपण पाहतोय मैदानाच्या वरती. खऱ्या अर्थानं असं देखील म्हटलं जातं की परिस्थिती तुम्हाला प्रश्न विचारत असते. आपण आपलं खऱ्या अर्थानं प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे असतात मैदानाच्या वरती. प्रयत्न राहुलचे प्रामाणिक आहेत. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11 धावा. 60 धावांचा पाठपुरावा करायचा आहे. 60 धावा बनवायच्या आहेत. 60 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. षटकातील पुढील चेंडू. शुभम सज्ज. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जेव्हा जेव्हा शुभमच्या माध्यमातून फेकला जातो तेव्हा या चेंडूची हाताळणी चांगल्या स्वरूपात केली जाते. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी पाठवला जातोय. वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड डिसिजन आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल. जिथे या चेंडूवरती फक्त आणि फक्त घोषित स्वरूपात मध्ये धाव जमा केली जाते. आधुनिक क्रिकेटचे हे नियम. आपण जर शफल झाला असाल तर वाईट देखील शफल होतो आणि त्याच कारणास्तव पंच आपले तटस्थ आहेत. पंचांवरती दबाव दडपण तिथे टाकायचं नाहीये मैदानाच्या वरती. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक चांगलं खेळाडू वृत्ती दाखवा मित्रांनो मैदानाच्या वरती. 1 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा. 12 धावा लागलेल्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना शुभम म्हात्रेची गोलंदाजी. आजच्या रोजनीमध्ये ना भूतो ना भविष्यती ही क्रिकेटची स्पर्धा. खऱ्या अर्थानं बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी क्रिकेटची स्पर्धा अलिशान कप 2025 पर्व 12वा आपण अनुभवतोय. शुभम म्हात्रे राईट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू तिथे बिहाइंड द विकेट. विशाल थोडासा का होईना चकतोय फसतोय आणि चेंडू वडवण्यामध्ये अपयश येतोय. हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या वरती होती आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलकावरती 12 धावा आपण पाहतोय आणि अनुभवतोय. नक्कीच
गावदेवी गोंधळपाडा हा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. रितेश जाधव म्हणजे खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीग मध्ये हे नाव घेतलं जातं, याच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. परंतु राजा शिवछत्रपती पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव दडपण टाकायचा नाहीये. पंचांना कोणतेही वेडे वाकडे शब्द बोलायचे नाहीयेत. आपण खेळाडू आहात मित्रांनो, खेळाडू वृत्ती दाखवा. आम्ही तुमच्याकडून फक्त हेच एक्सपेक्ट करतो. ही एक बहुचर्चित खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धा या होत असतात, परंतु ज्या नामांकित क्रिकेटच्या स्पर्धा आहेत ना अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील, त्या क्रिकेटच्या स्पर्धेपैकी ही एक स्पर्धा अलिशान कप आपण अनुभवतोय. आज पर्व 12. आता मिलिंद म्हात्रे नाव पुढे आणलं जाते. याने देखील आपण पाहतोय ज्या क्रीडा भुवनच्या मैदानाच्या वरती माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या नावाखाली क्रिकेटची स्पर्धा खेळवली, ती स्पर्धा याने देखील गाजवली. टॅप केला जातोय चेंडूला, अभि पेडणेकर फेकी करतोय. ॲथलेटिझम पहा मित्रांनो, अभि पेडणेकर या नावाबद्दल सुद्धा म्हटलं जाईल. जेव्हा अभि पेडणेकर 2009-2010 शाळेमध्ये असताना पळायचा ना ॲथलेटिझम, मग 100 मीटरची शर्यत असो, खऱ्या अर्थानं रिले असो, अभि पेडणेकर हे नाम अग्रगण्य स्थानीच घेतलं जायचं. आणि तेच ॲथलेटिझम आज मैदानाच्या वरती पाहायला मिळणार का? एक धाव घेतली जाते पहिल्या चेंडूवरती. मिलिंदच्या माध्यमातून प्रयत्न प्रामाणिक मैदानाच्या वरती आहेत. आज 60 धावा रोखायच्या आहेत. आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आज किहीम गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला शर्तीचे प्रयत्न गावदेवी गोंधळपाडा संघाचे देखील चालू आहेत. षटकातील पुढील चेंडू, चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, दोन्ही संघांना सूचना असेल. यस, डावखुऱ्याचा फलंदाज राहुल पेडणेकर. पुढील चेंडू, हा फटका ऋषीच्या डोक्यावरून चालाय. टाटा बाय बाय, सीमा रेषा बाहेर, षटकार. धावफलकावरती लागल्या जातात 6 धावांच्या मदतीने. धावफलकावरती एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचतोय 19 धावा. 19 लॉस ऑफ नन, वेअर ॲज अ सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम मिलिंद म्हात्रे फ्रॉम राजा शिवछत्रपती किहीम. राजा शिवछत्रपती किहीम संघाच्या पूर्वी जेव्हा जेव्हा गोल्डन 11 किहीम हा संघ मैदानाच्या वरती उतरायचा ना, तेव्हा मग मिलिंद काटे असतील, खऱ्या अर्थानं सुरेश सावंत अशी नावं देखील घ्यावी लागतील. परंतु राहुल पेडणेकर सांगतोय फटकेबाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या राहुल पेडणेकर साठी झाल्या पाहिजेत. सलग येणाऱ्या 2 चेंडूंवरती 2 षटकार राहुल पेडणेकरच्या बॅट मधून आज आपण पाहतोय. आज आपल्याला या रजनीमध्ये ना अलिशान कप 2025च्या या पर्वामध्ये, आजच्या रजनीमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटूंची गर्दी देखील आज इथे पाहायला मिळेल. मग खऱ्या अर्थानं कोणते रथी महारथी ही स्पर्धा खेळण्यासाठी येणार याच्यावरती देखील सर्वांचं लक्ष लागलेलं असताना ही क्रिकेटची स्पर्धा आजच्या रजनीमधील पहिला सामना, जिथे सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहीम 2 हात करतोय, तो म्हणजेच मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा या संघासमोर. मग आता आम्हाला 60 धाव्या कशा केल्या पूर्ण करायच्या आहेत. राहुल पेडणेकरची फलंदाजी बहरती आहे. धावफलकावरती 25 धावा. आता मिलिंद म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करणार. हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, दबाव, दडपण, प्रेशर, आता सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. यस इट इज. पंचांचा इशारा अवांतर धावेचा, म्हणजेच काय 1+1 2 धावा घ्याव्या लागतील. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 27 धावा. 60 धावांचं लक्ष. दिल्ली अभी दूर है या नजदीक आई हुई है असं विचारावं लागेल मैदानाच्या वरती, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण खऱ्या अर्थानं हा सामना अनुभवतोय. हा सामना रंगतदार सामना मैदानाच्या वरती. 4 धावा येत आहेत. फटका चांगला लिहिल्या जातात. 31 धावा. 31 धावा धावफलकावरती लिहिल्या जातात. आता हल्ला बोल मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं फटकेबाजी केली जाते. चांगली फटकेबाजी.
व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं उपस्थिती दाखवली आहे. चांदोरकर सर आमचे आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. वळूया चालू सामन्याकडे. मिलिंद म्हात्रे गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावरती आक्रमणाचा पवित्रा जणू काही हाती घेतलाय तो म्हणजे राहुल पेडणेकर. राहुल पेडणेकर डोकेदुखीचा कर्दन काळ आता किहीम संघासाठी ठरणार का, हा प्रामुख्याचा प्रश्न. आणि आपण पाहतोय मिलिंद म्हात्रेचा अनुभव आज मैदानाच्या वरती कशा प्रकारे कामी येणार. आमचा संघ देखील मोठा संघ, प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. हा चेंडू गुळण्या स्पॉट वरून टप्पा पडल्याच्या नंतर ऋषिकेश राऊत याला सलामी देणारा हा फटका चाललाय सीमा रेषा बाहेर. षटकार, 6 धावा. आता मनोरंजकता असते ना सामन्यातील, ती वाढायला सुरुवात झाली आहे. आता उत्कंठा काय असते ती शिगेला पोचली आहे मित्रांनो. कारण का तुमचा संघ जर फलंदाजी करू शकतो तर आमच्या संघाकडे देखील तितकीच ताकद आहे. दोन्ही संघ मैदानाच्या वरती समसमान तराजूमध्ये झुकलेले दिसताना आपण पाहतोय. मिलिंद म्हात्रेचा हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये शुभम म्हात्रे क्षेत्ररक्षण करतील तिथपर्यंत एका धावेची पूर्तता होतीये. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 38 धावा 38. अजूनही 22 धावांचं लक्ष्य आहे. 18 चेंडू 22 धावा असं समीकरण बाकी असताना तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती आज न संघाची जबाबदारी ठेवली जाणार. केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे असं देखील म्हटलं जातं. आणि देव काय बघत असतो आयुष्यामध्ये, तुमचे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत. तुमच्या पाठीशी तो खंबीरपणे उभे असतो, परंतु खऱ्या अर्थानं तुमचे प्रयत्न बघण्याची तो देखील एक चाचणी परीक्षा घेत असतो. आज त्या चाचणी परीक्षेमध्ये दोन्ही संघांना खऱ्या अर्थानं उत्तीर्ण व्हायचं आहे. आज मैदानाच्या वरती काय घडणार, चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. 22 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार, प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित असताना आपण अनुभवतोय. ओलिशान कप 2025 वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी मान इन फॉर्म गोलंदाज शुभम म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आणला जातोय. आता सर्व काही आहे शुभम, तुझ्या खांद्यावरती आहे, तुला सर्व काही आहे ते सांभाळून घ्यायचं आहे. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला एक विध्वंसक फलंदाज म्हणून आपलं ज्याला नेहमीच पाहत असतो राहुल पेडणेकर, आज खांद्यावरती अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीची जी जर्सी आहे ना ती खांद्यावरती माझ्या का आहे त्याचं उत्तर देत असताना राहुल पेडणेकरची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राहुल पेडणेकर आता सर्व काही उद्ध्वस्त करणार का. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेलात तर चांगली व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पॉईंटच्या रिजन मध्ये एक, कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये एक, बॅकवर्ड कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक, तदनंतर शॉर्ट मिड विकेट रिजन, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या रिजन मध्ये प्रत्येकी एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमचा हा चेंडू जिथे बॅकवर्डच्या रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी, म्हणजे काय 22 धावांमधून एक धाव आता वजा करावी लागेल. म्हणजे आता येणारे 17 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. खऱ्या अर्थानं ठरवलं की सगळं होतं, फक्त आपण जिद्दीला ना पेटून उठलो पाहिजे. आज ती जिद्द मैदानाच्या वरती दाखवावी लागेल दोन्ही खेळाडूंना, कारण का मैदानाच्या वरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे. हा फटका राहुल पेडणेकर याचा मिलिंद म्हात्रेच्या डोक्यावरून चाललाय. टाटा बाय बाय, सीमा रेषा बाहेर. षटकार, 6 धावा. आता राहुल पेडणेकर खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरतोय तो म्हणजे किहीम संघासाठी, कारण का राहुल पेडणेकरची आता विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या वरती रसिक प्रेक्षक मायबाप प्रेक्षकांचं मन मात्र जिंकते. राहुल पेडणेकरनी जे विचार केला होता ते मैदानाच्या वरती स्वतःला सिद्ध करतोय. हा चेंडू खूप टप्प्याचा अलॉंग द कार्पेट फटका. मिलिंद म्हात्रे तिथे डीप मधून प्रोटेक्शन भेटेल. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये होतंय, परंतु नाही, एक धाव पूर्ण झाली आहे.
काय चित्र आहे मैदानाच्या वरती. दुसऱ्या धावेच्या प्रतीक्षेमध्ये मैदानाच्या वरती काय घडणार. फलंदाज रितेश जाधव बॅक टू द पवेलियन. यस इट इज. रितेश जाधव बाद होऊन परततोय. रितेशची जागा भरून काढण्यासाठी मॅन इन फ्रॉम रुपेश फलंदाजी करण्यासाठी रुपेश बावकर. मॅन फ्रॉम गावदेवी गोंधळपाडा. रुपेश देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. रुपेशला आता आपली फलंदाजी करून दाखवावी लागेल. आता शुभम इक्वेशन आता सांगितलं जाईल जिथे 46 धावा झालेले आहेत. अजूनही 14 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 14 धावा. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार प्रामुख्याचा प्रश्न उपस्थित आहे. अजूनही उपस्थित आहे. अजूनही खूप काही होऊ शकतं. कारण का मला एकदा एकाने असा सहज प्रश्न विचारला होता की खऱ्या अर्थानं या विश्वामध्ये या आयुष्यामध्ये तुझं असं कोण आहे. तर मी सहज हसून उत्तर दिलं होतं की वेळ चांगली असेल ना तर सर्वच आपले असतात, परंतु तीच वेळ खराब असेल तर कोणीही तुमचं नसतं. आज वेळ कोणाची मैदानाच्या वरती चांगली आहे. मोहम्मदजी बकवाल ॲज ऑफिशियल्स म्हणून आपल्याला जोडले गेलेत. हा चेंडू शुभम म्हात्रे याचा. हा चेंडू पहा मित्रांनो, पुनर्गमन या शब्दाला आता अधोरेखित शुभम म्हात्रे मैदानाच्या वरती करतोय. ॲज अ बोल्ड मध्ये लिहितोय की मी देखील पुनर्गमन करू शकतो. 14 धावा आहेत त्या माझ्यासाठी पुरेशा आहेत. त्या रोखायच्या आहेत मैदानाच्या वरती. जिथे दीपू बेंद्रे सुद्धा आपण पाहतोय कान मंत्र देत असताना शुभम याला हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार. राहुल पेडणेकर स्ट्रायकिंग एंड वरती मॅन इन फॉर्म. हा चेंडू आपण पाहतोय पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात की क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाचा अवलंब आता करावा लागेल तुम्हाला. अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल शुभम म्हात्रे याला. दफलकावरती पाहायला गेला तर 47 धावा लिहिल्या जातात. अजूनही 13 धावांची प्रतीक्षा आहे. हा चेंडू खोलात टाकलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षण डीप मधून प्रोटेक्शन भेटते. एका धावेसाठी 1 धाव पूर्ण. धाव फलकावरती धावा 48 झाल्यात. अजूनही 12 धावांची प्रतीक्षा. 12 धावा पूर्ण केल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. जिथे खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेटचा आज कर्णधार म्हणून रायगड डिस्ट्रिक्टचा कर्णधार म्हणून ऋषिकेश राऊत याची निवड झाल्याची गोड बातमी कानावर आली आणि खऱ्या अर्थानं आम्हाला देखील आनंद झाला. ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर ऋषिकेश राऊत. यस आपण पाहतोय तो देखील तैनात आहे सीमारेषेलगत. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू शुभम म्हात्रे कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या वरती करतोय. क्विक फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट आज मैदानाच्या वरती पाहायला मिळणार का. 11 धावा बाकी असताना 12 चेंडू 11 धावा असं समीकरण बाकी आहे. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम सांगितला जातोय. आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणतं नाव आणलं जातंय याच्या प्रतीक्षेमध्ये सर्वच रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग यांच्या नजरा लागलेल्या असताना आपण पाहतोय. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती इफ आय एम नॉट रॉंग अभि पेडणेकर हे नाव आणलं जातंय. अभिषेक पेडणेकर ज्याचं क्रिकेट खऱ्या अर्थानं गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पाहतोय अनुभवतोय. मग अभिषेक पेडणेकर म्हटलं की चांगलं ॲथलेटिझम देखील आपण पाहत असतो. यस या ठिकाणी आपण मैदानामधून पाहतात की ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी दिले गेले ते सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनीलजी दशरथ थळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज अनेक मान्यवर या ठिकाणी येतील. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती आपली दर्शवतील आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे अर्थातच सन्माननीय सुनीलजी दशरथ थळे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं. आम्ही त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. त्यांना विनंती की आपण अतिथी कक्षातून आपण स्थानापन्न व्हावं. 1,50,000 जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आपण पाहतात सन्माननीय सुनीलजी दशरथ थळे साहेबांच्या मधून आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद आणि जाऊया आपण एकदा मैदानाकडे.
आलेल्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण का या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीमागे खंबीरपणे कोणाला तरी उभं राहावं लागतं. मग अशी नावं कानावरती पडतात आणि किंबहुना आम्हाला देखील आनंद होतो जिथे सर्वांचे लाडके अप्पा येत आहेत आणि त्यांना विराजमान व्हायची मी देखील विनंती करतो. जिथे या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा भेट कालच्या रजनीमध्ये देखील दिली गेली आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय दिनेशजी सोष्टे सुद्धा साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया व्यासपीठावरती सहर्ष स्वागत समारंभ होतोय. चला वळूया मैदानाच्या कडे जिथे अभि पेडणेकर 12 चेंडू 11 धावांची गरज. मॅच ऑन राईट आर्म ओव्हर द विकेट. अभि हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. हा चेंडू स्वैर चेंडूची घोषणा. पंच मोहम्मदजी बकवाल आम्हाला सांगतायत की तुम्हाला 1 धाव अतिरिक्त लिहावी लागेल. आता इक्वेशन बदलते. 12 चेंडू आणि 10 धावा मात्र शिल्लक राहिलेले आहेत. जिथे 60 धावांना गवसणी घालायची आहे. परिस्थिती प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं. क्षमता सिद्ध करत असताना प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे असतात. देव तुमच्या पाठीशी निश्चित स्वरूपाने उभा असतो. मैदानाच्या वरती सर्वच खेळाडूंना तोच पवित्रा राखावं लागेल. जिथे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जातात आणि हे आपल्याला नेहमीच चित्र पाहायला मिळतं. अभि पेडणेकर पुनश्च एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पंच करण्याचा प्रयत्न तिथे रुपेश बावकरच्या माध्यमातून केला गेला परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. आता इक्वेशन बदलतंय मैदानाच्या वरती. पहिला चेंडू पडतोय. 11 चेंडू 10 धावांची गरज. 10 धावा 11 चेंडू गोंधळपाडा की किहीम की गोंधळपाडा असे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहेत. रसिक मायबाप प्रेक्षक जे प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूबच्या वाहिनीवरती जोडले गेलेत त्यांचं आज मी निखिल पडते रजनीमध्ये करतोय सहर्ष स्वागत. अखूट टप्प्याचा चेंडू पुनश्च एकदा फॉरवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये तिथे स्ट्रायकिंग एंड वरती राहुल पेडणेकर सुखरूप परततोय. 1 धाव मिळते. एका धावेनिशी धावफलकावरती धावा 51 धावा. अजूनही 9 धावांची प्रतीक्षा. अजूनही 9 धावांसाठी झुंजावं लागणार आहे. मैदानाच्या वरती कडाक्याच्या थंडीमध्ये घाम फुटावा ना असा सामना मैदानाच्या वरती ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा आणि या दिमागदार क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये किहीम विरुद्ध गोंधळपाडा अर्थातच मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडाच्या विरोधात सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती किहीम हा संघ उतरल्याचं चित्र आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रातला हा सामना 9 धावांची गरज आहे गोंधळपाडा या संघाला. जिथे 4थं षटक अभि पेडणेकरचं मैदानाच्या वरती प्रगतीपथावरती असताना आपण हा सामना अनुभवतोय. 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. अभि पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. गतीचा वापर केला जातोय मैदानाच्या वरती. राईट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू लॉंग ऑफ 40 जण मध्ये शुभम मात्रेच्या डोक्यावरून काय देखणा फटका. चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. जिथे आपण पाहतोय 6 धावा म्हणजे 9 धावांमधून 6 धावा आता वजा कराव्या लागतील. आता फक्त मात्र 3 धावा बाकी असतील सामना जिंकण्यासाठी. हा फटका राहुल पेडणेकरच्या बॅट मधून निघतोय. तिथे क्षेत्ररक्षण डीप मधून प्रोटेक्शन भेटतंय. फॉरवर्ड डीप स्क्वेअर रिजन मध्ये 2 धावांची पूर्तता. स्कोर लेवल असं देखील सांगितलं जातंय. 59 टाळ्या वाजवल्या जातात गोंधळपाडा संघाच्या बाजूने. चांगली फलंदाजी राहुल पेडणेकर शेवटपर्यंत हा लढवय्य वृत्ती दाखवत राहिला झुंजत राहिला आणि आता स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे आणि 48 धावांवरती खेळतोय. राहुल पेडणेकरचं अर्धशतक येणार का. हा फटका नाही. खोलात टाकलेला हा चेंडू आणि काय घडतंय मैदानाच्या वरती जिथे राहुल पेडणेकरच्या आपण सर्वच प्रतीक्षेमध्ये होते. अर्धशतकाच्या तो फलंदाज ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. राहुल पेडणेकर मैदानाच्या वरती बाद होतोय. आता फलंदाजी करण्यासाठी गावदेवी गोंधळपाडा या संघाकडून नौका फलंदाज आपण पाहतोय. विनायक गावडे येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. 1 धावेची प्रतीक्षा आहे.
एका धावेसाठी झुंजावं लागतंय मैदानाच्या वरती. हे क्रिकेट आहे, हे आधुनिक क्रिकेट आहे. इथे 6 चेंडूंवरती एक धाव होऊ सुद्धा नाही शकत मित्रांनो, कारण का क्रिकेट म्हणजे क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. राहुल पेडणेकरसाठी टाळ्या वाजवल्या जातात, कारण का वैयक्तिक 48 धावांची खेळी, एकतर्फी खेळी आपण पाहतोय. राहुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आता एक धावेच्या प्रतीक्षेत गावदेवी गोंधळपाडा हा संघ आहे. अभि पेडणेकर बॉलिंग ट्रॅक वरती शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आहेत. जिथपर्यंत सामना संपलेला नाही तिथपर्यंत आपण जिंकलेलो नाही असे प्रश्न सर्वांच्या डोक्यामध्ये भेंडसावत असणार. राजा शिवछत्रपती किहीम संघ यस एका धावेची प्रतीक्षा. विनायक गावडे स्ट्रायकिंग एंड वरती. हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये आणि मेजवानी हॉटेल पुरस्कृत गावदेवी गोंधळपाडा विन दिस मॅच. पहिला सामनाचा निकाल गावदेवी गोंधळपाडा या संघाच्या माध्यमातून लागला जातोय. ओव्हर टू काका म्हात्रे. येस गावदेवी गोंधळपाडा संघाने या ठिकाणी आपण पाहिलं तर एक अतिशय महत्त्वाची लढत, पहिली लढत या ठिकाणी जिंकली. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचबरोबर सरपंच पेंट्या गायकवाड पुरस्कृत किहीम या संघाला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आमच्या अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. अध्यक्ष जमातुल मुस्लिमीन सोगावचे सन्माननीय मुर्तुजा कुर सर या ठिकाणी आले, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करत आहोत. नुकताच आपण पाहिलं श्री सन्माननीय सुनीलजी दशरथ साहेब उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाखाचं